जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळचंडे, संचालक उडान करिअर अकॅडमी चंद्रपूर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शारीरिक क्षमता चाचणीच्या हॉल तिकीट्स आलेल्या आहेत. ओके, तर काही दिवसातच तुमचं पेपरचं सुद्धा डेट येऊन जातील. त्या अनुषंगाने पेपर सराव करणे हे अत्यंत आवश्यक आहे. तर त्या अनुषंगाने आपल्या टेस्ट सिरीज चालू आहेत, वीकली टेस्ट सिरीज चालू आहे आणि सोबतच आपलं डेली टेस्ट सिरीज सुद्धा चालू आहे. ओके, ज्या विद्यार्थ्यांना लावायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या उडान ऑफिसला येऊन भेट द्या किंवा संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला टेस्ट सिरीज बद्दल आपल्याला माहित होईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पेपर क्रमांक 7 फेब्रुवारी 2026 म्हणजे शनिवारी 12 वाजता घेतलेला पेपर होता. त्या पेपर मधील जे अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील जे प्रश्न असतात, याचं सविस्तर सोल्युशन देण्याचं आपण युट्यूबच्या माध्यमातून काम करत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, त्या पेपर मधील प्रश्न क्रमांक 1 अंकगणिताचा होता. चला बघा, 5/9च्या 1/3च्या 36/10 मध्ये किती मिळवावे, म्हणजे उत्तर 5/3 येईल. अपूर्णांकाचा प्रश्न आहे. बघा काय म्हणत आहे, 5/9च्या 1/3च्या 36/10 मध्ये किती मिळवावे माहित नाही, म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे, 5/3 येईल. आता 9चा जर भाग टाकला, 9×36, 5×2 = 10, 2चा भाग 4 मध्ये 2 वेळा, म्हणजे वाचला काय, 2/3 प्लस x इज इक्वल टू 5/3. तर x इज इक्वल टू 5/3 मायनस 2/3. आता छेद समान असेल त्यावेळेला अंशाची बेरीज किंवा डायरेक्ट वजाबाकी करता येतं. मग 5 - 2 म्हणजे काय झालं, 3/3. म्हणजे x इज इक्वल टू किती असायला पाहिजे, 1. म्हणजे त्यामध्ये किती मिळवायला पाहिजे, 1 मिळवायला पाहिजे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक बी हे राहील. पुढील प्रश्न क्रमांक 2, 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्यांची बेरीज व 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज यांच्यातील फरक किती. बघा विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त संख्या म्हणजे ज्या मूळ संख्या नाहीत. म्हणजे एकापेक्षा जास्त संख्यांनी मिळून बनलेल्या संख्यांना आपण संयुक्त संख्या असे म्हणत असतो. आणि मूळ संख्या तुम्हाला तर माहित आहे. मग यांच्यातील आपल्याला काय काढायचं आहे, फरक काढायचा आहे. मग 11 ते 20 पर्यंतच्या संयुक्त संख्या कोणकोणत्या आहेत, 12, 14, 15, 16, 18 आणि 20. या संख्यांची बेरीज व 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज. मग 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या 2, 3, 5, 7. मग यांच्यातला काय काढायचं आहे, तुम्हाला फरक काढायचा आहे. आता जर बघितलं याच्यात 7, 5, 12, 12 आणि 3, 15. इकडचे 15 गेट कॅन्सल. इथं किती झाले तुमचे, 30. 12, 18 हे किती झाले तुमचे, 30. 30 आणि 30, 60 आणि 20 किती झाले, 80. मग 80 मायनस इकडे किती वाचलं, फक्त तुमचा 2. मग 80 - 2 म्हणजे किती असायला पाहिजे, 78. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 3, ज्या 2 परिमेय संख्यांची बेरीज 0 येते त्यांना डॉट 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 म्हणतात, म्हणजे त्या संख्यांना काय म्हणतात असं विचारलेलं आहे. तर बघा ऑप्शन बघा, संयुक्त संख्या, विरुद्ध संख्या, समूळ संख्या, जोडमूळ संख्या. मग संयुक्त संख्या म्हणजे काय, आताच प्रिव्हियस बोललो का, एकापेक्षा जास्त संख्यांनी मिळून बनलेल्या संख्या म्हणजेच किंवा ज्या मूळ संख्या नाहीत अशा संख्यांना काय म्हणतो आपण, संयुक्त संख्या म्हणतो. समूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांचे एकही अवयव समान नसतात. अशा संख्यांना आपण काय म्हणतो, समूळ संख्या असं म्हणत असतो. जोडमूळ संख्या, 2 क्रमागत मूळ संख्यांमधील फरक कितीचा असायला पाहिजे, 2चा जर असेल तर त्या संख्यांना आपण काय म्हणतो, जोडमूळ संख्या असं म्हणतो. आणि विरुद्ध संख्या म्हणजे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह साईन, म्हणजे 2 अपोजिट साईन जर असेल तर त्यांना आपण काय म्हणतो, विरुद्ध संख्या. मग एखादी परिमेय संख्या दिलेली असेल, तिचं एखादी पॉझिटिव्ह नंबर्स असेल आणि निगेटिव्ह नंबर्स असेल तर त्यांची ऍडिशन हे किती यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन बी हे उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 4, 1 ते 45 या संख्या दरम्यान 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किमतीच्या संख्येपासून 9व्या स्थानावरील संख्या कोणती. आता बघा
असं म्हटलेलं आहे प्रश्न की आपल्याला 1 पासून 45 पर्यंत संख्या लिहायच्या आणि कोणत्या संख्या लिहायच्या 3 ने भाग जाणाऱ्या. मग पहिली संख्या कोणती राहणार 3, 6, 9 या पद्धतीने. आणि आपल्याला कितव्या नंबरची संख्या काढायची आहे 9व्या नंबरची संख्या काढायची आहे. तर मग आपल्याला 3चा पाढा माहीतच आहे. म्हणजे याचा अर्थ 9व्या क्रमांकावर येणारी संख्या 9 गुणिला 3 9 3 किती असायला पाहिजे 27 किंवा टीएन म्हणजे तुम्ही अंकगणितीय श्रेणी हे जो फॉर्म्युला आहे Tn is equal to a plus Tn is equal to a plus n minus 1 into d हा सुद्धा फॉर्म्युला वापरून तुम्ही उत्तर काढू शकता. ओके, तर डोंट वेस्ट ऑफ टाइम, सेव्ह द टाइम. ऑप्शन बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 5. 1056 मध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवली तर त्या संख्येस 23 ने पूर्ण भाग जाईल. आता या संख्येमध्ये कोणती तरी आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी म्हणजे लहान संख्या मिळवायची आहे जेणेकरून 23 न पूर्णपणे भाग जायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला बाकी किती उरेल ते काढावं लागेल. ओके, 23 भागीला 1056 मग 23 चो 92 आणि 23 5 115 म्हणजे 4 वेळा जाणार. 23 चो 92 92 वजा जर केले तर हे किती वाचले 8 आणि ते 5 8 5 13 म्हणजे किती झाले 136. 23 5 115 23 छक 138 म्हणजे 23 5 115. तर वाचणार किती आहे तुमचे याच्यामध्ये 1 इथे 2 21 वाचले. मग 21 ला 23 ने भाग जाणार नाही. मग याच्यामध्ये आपल्याला किती मिळवावं लागेल याच्यामध्ये कमीत कमी 2 मिळवावं लागेल. म्हणजे 21 मध्ये 2 मिळवलं 23 होणार म्हणजे त्या 23 ला पूर्णपणे भाग जाईल. म्हणजे याचा अर्थ 1056 मध्ये आपल्याला किती मिळवावं लागेल 2. म्हणजे जी संख्या जी तयार होणार आहे ती 1058 असेल परंतु आपल्याला किती मिळवावं लागेल 2. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सेकंड हे उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 6 सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे आणि ब्रॅकेट दिलेले आहे. तर अशा पद्धतीचा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला आतील ब्रॅकेटापासून आपण सोडवण्यास सुरुवात करायची. म्हणजे काय असणार 107 - 124 म्हणजे 2 साइन म्हणजे याच्यामध्ये वजाबाकी दिलेली आहे. तर 124 मधनं 107 वजा करा म्हणजे किती वाचेल 17. बट मोठ्या संख्येचं चिन्ह करणार्थ -17. मग -17 आणि ते 25 मग मायनस ऑफ मायनस काय होणार इथं प्लस. मग 17 आणि ते 25 किती झाले 42. ओके, पॉझिटिव्ह राहणार. मग 42 तुमचे 108 मधनं जर गेले तर 6 आणि ते 6 म्हणजे किती राहणार 66. परंतु कोणते मायनस. मग काय करावं लागेल 325 आणि हे 66 दोन्ही संख्याचं चिन्ह समान आहे त्याच्यामुळे ऍडिशन होणार परंतु काय उत्तर काय येणार मायनस. 6 5 1101 आजचाला 1 6 3 9 आणि 3 म्हणजे किती असायला पाहिजे -391. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तुमचं ऑप्शन ए हे उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. खालील पैकी कोणता पर्याय चुकीचा आहे. रोमन संख्या दिलेल्या आहेत आणि LHS = RHS आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग याच्यामध्ये XXV म्हणजे काय झालेलं असेल 25 = 30 - 5 30 - 5 25 म्हणजे बरोबर. ओके, जर दुसरं बघितलं आपण 25 = 9 प्लस ते 16 16 आणि 9 25 हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं 25 = 11 प्लस हे किती झाले 15. 11 आणि 15 किती झाले तुमचे 26. त्याच्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. आणि चौथा वाला जे ऑप्शन आहे 30 = 25 आपलं हे किती आहे तुमचं 24 24 प्लस ते 6 24 आणि 6 30 हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे ऑप्शन सी. ओके, हा पर्याय तुमचा चुकीचा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. ओके, सिम्प्लिफिकेशनचा प्रश्न आहे परंतु हा घातांकाचा प्रश्न आहे. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर्टीज माहित असेल पॉइंट नंतर वर्गमुळात 2 4 6 कोणतीही समसंख्या असेल आणि ती पूर्ण वर्ग संख्या असेल तर त्याचं उत्तर आपण काढू शकतो. म्हणजे याचं उत्तर किती निघाल 196 म्हणजे 14चा वर्ग आहे परंतु 4 अंक आहे तर त्याच्यामुळे किती अंकानंतर पॉईंट असायला पाहिजे 2 अंकानंतर पॉईंट म्हणजे 0.14. ओके, प्लस 16 वर्ग आहे परंतु पॉइंट नंतर इथं एकच अंक आहे आणि 0.9 म्हणजे 9 सुद्धा वर्ग संख्या आहे परंतु 0.9 आहे.
परंतु तुम्हाला इथं नियम वापरता येईल एक. ओके, अंडर रूट ऑफ ए इंटू अंडर रूट ऑफ बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए इंटू बी, हा नियम वापरता येईल. ओके, जर मग आपण त्या नियमाचा जर वापर केला तर याच्यामध्ये 16 9 144, 144 म्हणजे किती अंकानंतर पॉइंट, 2 अंकानंतर पॉइंट. ओके, 0 आपला 1.44. 16 9 144, 16 गुणिला 9 जर कराल तर किती येणार 144. पण एक अंक इथं पॉइंट आहे, एक अंक इथे पॉइंट आहे, म्हणजे किती अंकानंतर पॉइंट असायला पाहिजे 2, म्हणजे 0 पॉइंट आपला 1.44. ते आपण तेच वर्गमुळात लिहिलेलं आहे. आणि ही पूर्ण वर्ग संख्या आहे. आता याच्यामध्ये तुम्ही दुसरा नियम लावू शकता की अंडर रूट ऑफ ए डिवायडेड बाय बी इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए डिवायडेड बाय अंडर रूट ऑफ बी. म्हणजे याचा अर्थ आपण तो नियम जर वापरला तर काय झालेला असेल 25 आणि 16 नथिंग बट 5/4. तर 0.14 प्लस 1.44 म्हणजे 12चा वर्ग आहे 144 आणि 2 अंकानंतर पॉइंट आहे, म्हणजे काढल्याच्या नंतर वर्गमूळ 1 अंकानंतर पॉइंट असायला पाहिजे. म्हणजे 1.2 इंटू 4 जे आहे ते वर चालले जाणार डिवायडेड बाय किती राहणार 5. ओके, तर 5 ने जर आपण इकडे मल्टिप्लाय केलं 14 पंचे 70, बट किती अंकानंतर पॉइंट पाहिजे 2 अंकानंतर पॉइंट पाहिजे 14 पंचे 70 प्लस 12 4 48 म्हणजे 4.8 डिवायडेड बाय 5. 4.8 आणि 4 आता झिरोला घेतलं काय आणि नाही काय काही फरक पडणार नाही. 8 7 15 5 हातचाला 1 म्हणजे 5.5 डिवायडेड बाय 5. 5चा भाग 11 5 55 म्हणजे किती असायला पाहिजे 1.1 हे त्याचं उत्तर असायला पाहिजे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9. एका खोलीची लांबी रुंदी आणि उंची क्रमशः 8.25 मीटर 6.75 मीटर आणि 4.50 मीटर आहे. ही सर्व मापे नेमकीपणाने मोजू शकेल अशा लांब टेपची लांबी शोधून काढा. आता बघा, लांब टेपची लांबी म्हणजे डायरेक्ट सरसकट म्हणायचं आहे का त्याला मसावी काढा. काय काढा मसावी काढा. मग मसावी कोणाचा काढायचा आहे आपल्याला त्यांना. मग याचा अर्थ ते मीटर मध्ये त्यांना सेंटीमीटर मध्ये जर केलं आपण, तुम्हाला माहित असणे गरजेचं आहे की 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. मग त्या सगळ्या व्हॅल्यू आपण सेंटीमीटर मध्ये करूया तर किती होणार. पहिली व्हॅल्यू जी होईल 825, दुसरी 675 आणि तिसरी 450. मग या संख्यांना कोणत्या एका विशिष्ट संख्येने पूर्णपणे निशेष भाग जातो. मोठ्यात मोठी संख्या असायला पाहिजे. ओके, तर 25चा भाग टाकला आपण. 25चा भाग 100 मध्ये 4 वेळा, तर म्हणजे याचा अर्थ 800 मध्ये 8 चो 32 ने 33 वेळा जाणार. 600 मध्ये 6 चो 24, 24 आणि ते 3 27 वेळा. देन याच्यामध्ये 4 चो 16, 16 आणि ते 2 18. नंतर जर बघितलं तर 3चा भाग चाललेला आहे. ओके, 3चा भाग किती वेळा चालला 11 वेळा. 3 9 27 साइन 3 18. आता पूर्ण संख्येला भाग जाणार नाही कारण 11 ही मूळ संख्या आलेली आहे. या संख्येला 3 ने भाग जाईल परंतु या संख्येला भाग जाणार नाही. म्हणजे मोठ्या जास्तीत जास्त लांबीच्या टेपची लांबी. ओके, टेपची जास्तीत जास्त लांबी ही किती असायला पाहिजे 25 3 75 सेंटीमीटर असणे गरजेचं आहे. मीटर मध्ये जर असेल तर 0.75 मीटर. ओके, तर याच्यामध्ये ऑप्शन जर बघितले तर आपण सेंटीमीटर आहे म्हणजे ऑप्शन बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 10. 3 संख्यांची सरासरी 48 आहे. दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 8 ने मोठी आहे व तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे, तर तिसरी संख्या कोणती. आता बघा, इथं आपण कन्सिडर केलं पहिली संख्या x पकडली तर दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 8 ने जास्त आहे, परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा बघा, दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 8 ने जास्त परंतु तिसऱ्या संख्येपेक्षा 14 ने लहान आहे ही संख्या.
म्हणजे याचा अर्थ ही संख्या 14 ने मोठी राहणार, म्हणजे x+8+14 म्हणजे किती झालेलं असेल x+22 आणि तीन संख्यांची सरासरी देऊन आहे म्हणजे बेरीज भेटेल आपल्याला. तर काय करता येईल x+8+x+22 इज इक्वल टू 3 गुणिला 48. ओके, तर काय झालं एक्स 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 म्हणजे किती झालं 3x+22 आणि 8 30 इज इक्वल टू 48 3 144. ओके, तर मग 3x इज इक्वल टू 144 मायनस 30. तर x इज इक्वल टू किती वाचलं 114. ओके, तर भागीला 3. मग 114 भागीला 3 जर केलं तर 3 तिरी 9 वाचले 2 आणि 8 तिरी 24 म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळाली 38. म्हणजे तुमची पहिली संख्या जी होणार तर ती किती असेल 38. दुसरी संख्या तुमची 38 आणि 8, 38 आणि ते 2 40 आणि ते 6 46 आणि तिसरी संख्या 38 आणि ते 22 इकडे 2 टाकले 40 आणि ते 20 60. म्हणजे तिसरी संख्या तुम्हाला काढायला विचारली त्याच्यामुळे तुमचं उत्तर कोणतं ऑप्शन सेकंड हे उत्तर तुमचं बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 11. नाना पाटलांच्या शेतात धान्याची 300 पोती आहेत. त्यापैकी 35% पोती गहू, 20% पोती ज्वारी, 15% पोती तूर व उर्वरित पोती ही सोयाबीनची आहे. तर शेतात सोयाबीनची पोती किती? ओके, तर आता किती टक्क्यांमध्ये हे दिलेलं असेल किंवा किंवा संख्यांमध्ये. आता इथं बोललेलं आहे की टक्क्यांमध्ये नाही, तर मग ही पोती असायला पाहिजे. मग आपण जर विचार केला 300 पोती म्हणजे काय झालेलं असेल 100%. मग 100% पोती म्हणजे काय झालं 300. तर मग याच्यामध्ये जर बघितलं आपण गव्हाची जी पोती आहे 35%, 20% ही आणि ही 15% म्हणजे किती झाले 15 आणि ते 35 50 आणि हे 20 70 म्हणजे उर्वरित 30% जे पोती आहे. मग 30% पोती कशाची असायला पाहिजे सोयाबीनची पोती असायला पाहिजे सोयाबीन. ओके, तर मग सोयाबीनची पोती आपल्याला किती मिळेल तर याला जर आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर हे मिळालं. तर मग याचा अर्थ याला सुद्धा आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल 3 ने 30 तेरी 3 गुणिला 30 म्हणजे किती 90 जी पोती असणार तर ती आपली सोयाबीनची पोती असायला पाहिजे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 12. 40 लिटर दुधाच्या पहिल्या द्रावणात 15% मलईचे प्रमाण आहे. दुसऱ्या 60 लिटर दुधाच्या द्रावणात 8% मलईचे प्रमाण आहे. दोन्ही द्रावणे एकत्र केली तर संमिश्रात मलईचे किती प्रमाण असेल? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हे 40 लिटरचं एक द्रावण आहे. तर त्या 40 लिटरच्या दुधामध्ये तुम्हाला काय भेटतंय 15% हे मलई, 15% मलई आणि मग उर्वरित जे आहे ते 85% हे तुमचं पाणी असेल. तर त्याच पद्धती म्हणजे किंवा दुसरं पर्सेंटेज असेल. दुसऱ्या 60 लिटरामध्ये तुम्हाला 8% मलई भेटत आहे. याचा अर्थ 92% अदर क्वांटिटी असेल, अदर कंटेंट असेल. ओके, तर 15% जर मलई बघितलं 4 लिटर द्रावणा 40 लिटर द्रावणाची तर 10% म्हणजे 4. तर 15% म्हणजे तुमचं किती होऊन जाणार 6 लिटर. 6 लिटर पहिल्या द्रावणातील मलईचं प्रमाण भेटेल. दुसऱ्या याच्यामध्ये 8. ओके, तर 8 म्हणजे 8 छकन 48 म्हणजे 4.8 एक मिनिट 10% म्हटलं तर 6. तर 8% म्हटलं तर 4.8 लिटर तुम्हाला दुसऱ्या द्रावणातून मलईचं प्रमाण भेटून जाईल. ओके, तर याच्यातून 6 लिटर याच्यातून 4.8 म्हणजे तुम्हाला टोटल किती भेटलं 10.8 लिटर मलईचं प्रमाण भेटलं. 10.8 किती पैकी टोटल 40 आणि हे 60. 40 आणि ते 60 म्हणजे किती लिटरचं द्रावण झालं 100 लिटरचं द्रावण झालं. बरोबर आहे. तर मलईचे किती प्रमाण असेल म्हणजे पर्सेंटेज विचारलाय तर नथिंग बट गुणिले काय करणार 100. 100 गेट कॅन्सल. तर 10.8% हे मलईचं पर्सेंटेज राहील. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 13. ए चे अंकित मूल्य त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा 1600 रुपयांनी अधिक आहे.
जेव्हा ए वर 500 रुपयाची सवलत दिली जाते तेव्हा 25% नफा मिळतो. तर 30% नफा मिळवण्यासाठी ए किती किमतीला विकले पाहिजे? समजा ए हे एक प्रॉडक्ट आहे आणि अंकित मूल्य म्हणजे प्रिंटेड प्राइस म्हणजे छापील किंमत हे त्याच्या खर्चाच्या किमतीपेक्षा म्हणजे जो काही प्रोडक्शन कॉस्ट आहे तो काही बनवण्यासाठी ए हा प्रॉडक्ट बनवण्यासाठी जो काही खर्च लागणारा आहे त्या खर्चाच्या किमतीपेक्षा प्रिंटेड प्राइस म्हणजे छापील किंमत ही 1600 रुपयांनी काय आहे अधिक आहे. म्हणजे याचा अर्थ खरेदी किंमत आपण कन्सिडर केली. खरेदी किंमत ए या प्रॉडक्टची खरेदी किंमत आपण एक्स कन्सिडर केली तर त्याची छापील किंमत ही किती होऊन जाणार एक्स प्लस 1600. परंतु नंतर काय म्हणत आहे का ए वर 500 रुपयाची सवलत. आता सवलत जी दिल्या जाते ती ऑलवेज अंकित मूल्य म्हणजे प्रिंटेड प्राइस म्हणजे छापील किमतीवरच आपण केव्हाही सूट देत असतो ग्राहकांना. म्हणजे याच्यावर 500 रुपयाची सवलत दिली तेव्हा तुम्हाला किती टक्के नफा होत आहे? 25% नफा होत आहे. म्हणजे याचा अर्थ एक्स प्लस 1600 मधनं तुम्ही 500 वजा कराल तेव्हा तुम्हाला 25% नफा म्हणजे ही जी किंमत असेल तर ती किंमत 125 म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल तर आपल्याला किती भेटेल? 125 रुपये मिळतील. एकूणाच्या किमतीमध्ये नफा किंवा तोटा सांगतो आपण खरेदी किमतीच्या. ओके, तर मग जर आपण याच्यामध्ये सॉल्व्ह जर केलं तर इथं वाचलं तुमचं एक्स प्लस 1100 इज इक्वल टू 25 5 आणि 25 चो 5/4x. आता 5/4x एक्स ला तिकडे टाकून द्या म्हणजे 5x/4 मायनस एक्स इज इक्वल टू 1100. तर 5x मायनस 4x इज इक्वल टू 4 तिकडे मल्टिप्लाय मध्ये जाणार 1100 गुणिला 4. तर एक्स इज इक्वल टू 4400 रुपये त्या ए या प्रॉडक्टची काय बनेल खरेदी किंमत बनेल. 4400 रुपये खरेदी किंमत आणि छापील किंमत जी आहे तर ती किती बनेल 1600 याच्यामध्ये जर ऍड जर केलं तर 6000 रुपये ही त्याची छापील किंमत बनेल. परंतु प्रश्नामध्ये विचारलाय का 30% नफा मिळवण्यासाठी ए हा प्रॉडक्ट किती किमतीला विकायला पाहिजे. मग खरेदी किंमत ऑलवेज आपली 100% असते. मग 100% म्हणजे 4400 तर 30% नफा पाहिजे म्हणजे विक्री किंमत आपली 130% म्हणजे याचा अर्थ एक्स. ओके, तर मग एक्स इज इक्वल टू 4400 गुणिला 130 डिवायडेड बाय 100. 0 गेट कॅन्सल. आपल्याला 44 गुणिला 13 जर केला आणि एक शून्य जर म्हणलं तर 44 गुणिला 13. ओके, 4 3 12 2 हात चला 1 4 3 12 ने 1 13. देन त्याच्यानंतर 4 आणि 4. ओके, तर 2 7 5 572 आणि 1 शून्य म्हणजे 5720 रुपयाला ए हा प्रॉडक्ट विकायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला 30% नफा होईल. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक डी हे तर तुमचं बरोबर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी सर्वात जास्त व्याजाचा दर कोणता? बघा विद्यार्थी मित्रांनो 4 आपल्याकडे पर्याय दिलेले आहेत आणि त्या 4 पर्यायांपैकी आता आपल्याला कोणत्या कंडिशन मध्ये आपल्याला जास्त व्याजाचा दर मिळणार आहे ते बघायचं आहे. बघा याच्यामध्ये पहिले कंडिशन ऑप्शन दिलेले आहे दरमहा म्हणजे दर महिन्याला दर शेकडा म्हणजे 100च्या मागे किती रुपये भेटणार आहे 2 रुपये. म्हणजे दरमहा 100च्या मागे 100 रुपयावर एका महिन्याला 1 मंथ एका महिन्याला किती रुपये मिळतील 2 रुपये व्याज. म्हणजे हे तुमचं इंटरेस्ट पकडा किंवा सिंपल इंटरेस्ट पकडा. ओके, देन त्याच्यानंतर इथे एका रुपयाला एका महिन्याला 1 पैसा म्हणजे याचा अर्थ 100 रुपये जर घेतले आपण या ठिकाणी 100 रुपयाला एका महिन्याला किती पैसे भेटतील 100 पैसे. 100 पैसे म्हणजे 1 रुपया व्याज मिळेल. ओके, देन त्याच्यानंतर तुमचा थर्ड कंडिशन दर 6 महिन्याला दर शेकडा 8 रुपये. मग 6 महिन्याला 100च्या मागे 100 रुपयावर 6 महिन्याला किती रुपये भेटत आहे 8 रुपये भेटत आहे. जर याला कन्वर्ट केलं आपण 8/6
नथिंग बट एका महिन्याला, आता याला एका महिन्याला कन्वर्ट करू आपण, तर काय झालेलं असेल 4/3 म्हणजे 1.333 रुपीज मिळतील. ओके. लास्ट कंडिशन, दर साल दर हजारी म्हणजे 1000 रुपयाच्या मागे 250 रुपये भेटताय एका वर्षाला. मग आपण 1000 न घेता या ठिकाणी 100 रुपये घेऊ, म्हणजे 100 रुपयाचं 12 महिन्याचं व्याज आपल्याला आता 250 न येता किती येणार 250, कारण की 10 पटीनं आपलं मुद्दल कमी केलं तर 10 पटीनं व्याज सुद्धा आपलं काय येणार कमी येणार, म्हणजे 25 रुपये येईल. आता हे झालं 12 महिन्याचं. मग एका महिन्याचं जर कन्वर्ट करायचं झालं तर काय करावं लागेल 25 डिवायडेड बाय 12, नथिंग बट 12 दुने 24, 2.083 असं समथिंग उत्तर येईल तुमचं. मग जर बघितलं आपण त्या चारही कंडिशन, तर व्याज आपल्याला कुठे जास्त मिळत आहे, फोर्थ कंडिशन मध्ये आपल्याला व्याज काय भेटत आहे जास्त भेटत आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 14 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर तुमचं बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 15, एक व्यक्ती 3600 रुपये 3 वर्षासाठी व 4500 रुपये 5 वर्षासाठी समान दराने बँकेत ठेवतो, त्याला एकूण 2664 रुपये व्याज मिळते, तर व्याजाचा दर किती? काय काढायला विचारलं व्याजाचा दर, आणि एकंदरीत व्याज देऊ नये, म्हणजे तुम्हाला रेट काढायला विचारला तर रेट इज इक्वल टू SI इंटू 100 डिवायडेड बाय P इंटू T. आता एकंदरीत व्याज किती दिलेलं आहे 2664 गुणिला 100 भागीला मुद्दल बघा पहिल्या वेळेला 3600, ही किती वर्षासाठी 3, प्लस दुसरी जी मुद्दल आहे 4500 ती 5 वर्षासाठी. मग काय झालं 2664 गुणिला 100 भागीला 36 तिरी 108 म्हणजे 10800 प्लस 45 5 225 आणि 2 शून्य म्हणजे 22500, म्हणजे 2664 गुणिला 100 भागीला 10800 आणि ते 22000, 10 आणि 22 32, 32 ने 1 33, 33300, 33300, 0000 गेट कॅन्सल, 333 चा भाग 2664 मध्ये जर टाकला तर किती वेळा जाणार 8 वेळा. त्याच्यामुळे एकंदरीत व्याजाचा दर ओके हा किती टक्के राहील 8% राहील. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर बरोबर राहील. वर्षाच्या शेवटी बी चा नफा 16,750 रुपये आहे, तर सी चा नफा किती बघा, म्हणजे ए बी आणि सी यांनी त्यांच्या भांडवल जे आहे ते किती 6 ला 8 ला 9 या प्रमाणात गुंतवलं, परंतु कालावधी जो आहे तर ए आणि सी एका वर्षासाठी, म्हणजे याचा अर्थ 6 गुणिला 12 आणि तसंच इकडे तुमचं 9 गुणिला 12, परंतु ही जी 8 रक्कम आहे ही त्यांच्या गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या, हे बघा हा महत्वाचा पॉइंट आहे, गुंतवणुकीच्या संख्यात्मक मूल्याच्या 112.5% कालावधीसाठी, म्हणजे गुंतवणुकीचं संख्यात्मक मूल्य बी चा कालावधी काय निघेल 8 चे 112.5%, 112.5 डिवायडेड बाय 100, म्हणजे अधिक आपल्याला 2 पॉइंट लागेल, म्हणजे 8 गुणिला 1.125, 125 गुणिला 8 म्हणजे 1000, म्हणजे नथिंग बट 1 इकडे आणि 8 म्हणजे किती झालेलं असेल 9, म्हणजे 9 महिन्याच्या कालावधीसाठी ओके त्यांनी भांडवल गुंतवलेलं असेल. मग जर याच्यामध्ये जर विचार केला तर 3 चा भाग 3 चो 12, 3 तिरी 9 आणि 3 तिरी 9 अधिक 4 चा भाग चाललेला आहे, 4 एक 4, देन त्याच्यानंतर 4 दुने 8, देन 4 तिरी 12 ओके. देन त्याच्यानंतर जर बघितलं 3 चा भाग याच्यामध्ये 2 वेळा 3 गेट कॅन्सल, म्हणजे इथे वाचले 2 आणि इथले 3, म्हणजे 2 ला 2 ला 3 या प्रमाणामध्ये त्यांनी भांडवल गुंतवलं, म्हणजेच यांचं नफ्याचं सुद्धा प्रमाण 2 ला 2 ला 3 या प्रमाणात त्यांचा नफा राहील. मग आता दिलेला आहे का बी चा नफा किती दिलेला आहे 16,750, मग बी चा नफा दिलेला होता की
2 पाट इथं बी ने गुंतवली म्हणजे 16,750. ओके, तर 2x इज इक्वल टू, आता हा यांचं नफ्याचं गुणोत्तर भेटेल इकडे, नफ्याची संख्या 2x इज इक्वल टू 16,750, तर x इज इक्वल टू 8,000. किती येणार, 3 वेळा भागचाल, देन त्याच्यानंतर 7 वेळा, देन त्याच्यानंतर 5, 8,350 रुपये. परंतु विचारलेलं काय, तर सी चा नफा किती, तर मग सी चा नफा हा 3 पार्ट आहे, मग 3x, मग 3 गुणीला 8,375, तर काय झालेलं असेल, 5 तिरी 15शी 5, हातचाले 1, 7 तिरी 21 नी 1, 22शी 2, हातचाले 2, 3 तिरी 9 न 2, 11, 1100 1, हातचाले 1, 8 तिरी 24 आणि 1 25, म्हणजे 25,125 रुपये हा सी चा नफ्यातील हिस्सा असेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 17. अमर व अकबर यांनी अनुक्रमे 9,000 व 6,000 रुपये दरमहा गुंतवून एक उद्योग सुरू केला. 4 महिन्यानंतर अकबरने व 6 महिन्यानंतर अमरने आपली गुंतवणुकीची रक्कम अधिक कमी केली, तर वर्षाच्या शेवटी 86,000 रुपयाचा नफा दोघांत कसा विभागणार. ओके, तर अमर आणि अकबर यांच्या नफ्याचं गुणोत्तर काढून टाकू. 9,000 रुपये हे अमरने गुंतवले आणि देन 6 महिन्यानंतर, म्हणजे 6 महिने गुंतवले आणि 6 महिन्यानंतर अर्धी रक्कम, म्हणजे 4,500 गुणिले 6. देन त्याच्यानंतर अकबरने 6,000 रुपये 4 महिन्यानंतर, ओके, म्हणजे 4 महिने गुंतवले आणि 4 महिन्याच्या नंतर ती अर्धी रक्कम केली, म्हणजे 3,000 गुणिले आपल्याला राहिलेले महिने 8. मग 9 छक 54, म्हणजे 54,000 प्लस 45 गुणिले 6, 90, 90 तेरी 9 तेरी 27, 27,000 रुपये. आणि देन त्याच्यानंतर इकडे साईंचो 24, 24,000 प्लस 8 तिरी 24, 24,000. मग 54 आणि 27 म्हणजे किती झालेले असेल, 81,000 रुपये अमरने गुंतवले आणि अकबरने 24, 48,000 रुपये अकबरने गुंतवले. मग नफ्याचं गुणोत्तर तुमचं काय राहणार, 0, 0, 0 गेट कॅन्सर, म्हणजे 81 ला 48 हे नफ्याचं गुणोत्तर राहील. मग टोटल जो नफा असेल तर तो किती झालेला असेल, 129. मग 129x इज इक्वल टू टोटल नफा जो दिलेला होता तुम्हाला, तो किती दिलेला होता, 86,000 रुपये. मग 86,000 रुपये, मग x इज इक्वल टू 86,000 ला 129 ने जर वागाला तर 666.66. ओके, तर मग याच्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे त्यांचा हा 86,600 रुपये नफा या दोघांमध्ये वाटायचा आहे. मग अमरचा जो नफा आहे तो 81 पाट, मग याच्यामध्ये 81 गुणिला 666.66 जर केलं तर आपल्याला भेटे 54,000 रुपये. मग 54,000 रुपये समजा अमरला जर मिळाला तर अकबरला किती मिळेल, तुमचं 86,000 मधनं 86,000 मधनं 54,000 जर गेले तर 32,000 रुपये, 32,000 रुपये हे अकबरचा नफा राहील. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 18. एक माणूस बिंदू P पासून Q पर्यंत 90 किमी प्रति तास या वेगाने आणि Q पासून R पर्यंत 60 किमी प्रति तास या वेगाने प्रवास करतो. P ते R दरम्यानचे एकूण अंतर 200 किमी आहे. जर त्याचा सरासरी वेग 75 किमी प्रति तास असेल तर P आणि Q दरम्यानचे अंतर किती आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणताय की एक माणूस हा P पासून तर Q पर्यंत आणि Q पासून तर R पर्यंत जातो आणि ही टोटल जी जर्नी आहे त्याची, ही टोटल जर्नी 200 किलोमीटरची आहे आणि
पहिले जे P ते Q पर्यंतचा अंतर कापण्यासाठी त्याचा वेग जो आहे तो किती आहे 90 kmph 90 किलोमीटर पर आवर आणि Q ते R पर्यंतचा वेग जो आहे तो 60 किलोमीटर पर आवर आहे आणि पूर्ण सरासरी जो वेग लागलेला आहे तर तो 75 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. मग तुम्हाला टोटल डिस्टन्स माहित आहे, सरासरी वेग माहित आहे, म्हणजे वेळ मिळेल. म्हणजे वेळ इज इक्वल टू अंतर बाय वेग. मग अंतर 200 किलोमीटरचं अंतर 75 किलोमीटर पर आवर गेल्याने म्हणजे काय लागेल तुमचं 25 तेरे 75 आणि 25 8 200 म्हणजे 8/3 तास तुम्हाला ती पूर्ण टोटल जर्नी कव्हर करण्यासाठी लागेल. मग सो देअर फोर आता बघा की टोटल अंतर आहे 200. जर सपोज आपण P ते Q पर्यंतचं अंतर x मानलं तर मग हे अंतर पूर्ण टोटल 200 मधनं x जर गेलं जर तर हे अंतर काय वाचेल तुमचं 200 मायनस एक्स. मग एक्स हे अंतर 90 किलोमीटर पर आवर वेगाने कापत आहे म्हणजे लागणारा वेळ मिळणार आणि क्यू पासून तर आर पर्यंतचं म्हणजे 200 मायनस एक्स हे अंतर जे आहे ते 60 किलोमीटर पर आवर वेगाने जर गेलं तर एकूण टाइम जो लागेल किती लागणार 8/3 तास. ओके, कारण अंतर बाय वेग म्हणजे वेळ आपण केलेला आहे. मग यांचा एलसीएम जर काढला तर किती होत आहे 180. मग 180 नथिंग बट 2 ने मल्टिप्लाय केलं 2x प्लस त्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 600 मायनस 3x इज इक्वल टू 8/3. ओके, 3चा भाग 180 मध्ये चाललाय, किती वेळा चाललेला आहे 60 वेळा चाललेला आहे आणि 60 ला जर तिकडे मल्टिप्लाय केलं तर 6×8 = 48 म्हणजे याचा अर्थ 2x मायनस 3x प्लस 600 इज इक्वल टू 6×8 = 48 म्हणजे 480. तर मग आता सॉल्व्ह जर केला आपण त्याला तर 3x मायनस 2x म्हणजे मायनस एक्स त्याला तिकडे केलं आणि याला इकडे जर आणलं म्हणजे x इज इक्वल टू 600 मायनस 480 तर x इज इक्वल टू किती असणार 120 किलोमीटर. आणि आपण जे बघितलं की x जे घेतलेलं आहे ते P ते Q च्या दरम्यानचं अंतर घेतलेलं आहे म्हणजे हे किती होऊन जाणार 120 किलोमीटर हे अंतर होऊन जाईल. तर 200 मधनं 120 किलोमीटर गेलं म्हणजे वाचलं किती 80 किलोमीटरचं अंतर Q ते R मध्ये राहील. म्हणजे त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर राहील ते कोणतं बरोबर राहणार ऑप्शन सेकंड हे वाला उत्तर तुमचं बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 19. 6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितरित्या किती दिवसात पूर्ण करतील. बघा काय म्हणत आहे 6 पुरुष पुरुष म्हणजे मॅन 6 पुरुष किंवा 8 बॉईज एक काम 24 दिवसात पूर्ण जर करत असेल तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले ते काम एकत्रितरित्या किती दिवसात करतील. आता काम करण्यासाठी एक तर माणसाला लावा किंवा मुलांना लावा. जर आपण याच्यामध्ये कन्व्हर्शन बघितलं 6 माणसे म्हणजे 8 मुले दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये 2चा भाग चाललेला आहे म्हणजे 3 माणसं म्हणजे काय झालेलं असेल 4 मुलं. मग इकडे आपल्याला मुलं किती लावायचे आहे 12 म्हणजे याचा अर्थ 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथं 12 मुले येऊन जातील. मग याला सुद्धा 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे 9 माणसं तुम्हाला कामावर लावावं लागतील. म्हणजे 12 मुलांचं काम किती माणसं करतील 9 माणसे. म्हणजे याचा अर्थ 6 माणसाचं काम 6 माणसे एक काम जर 24 दिवसात पूर्ण करत असेल तर तेच काम 7 माणसं प्लस या 12 माणसांना आपण कन्वर्ट केलं तर किती झालं 12 मुलांना 9 माणसे. 9 माणसे आणि ते 7 माणसे अगोदर ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील. तर D2 इज इक्वल टू 6 गुणिला 24 आणि 9 आणि 7 किती झालेलं असेल 16. मग जर बघितलं याच्यामध्ये 4चा भाग 4 वेळा देन 4चा भाग याच्यामध्ये किंवा 8चा भाग टाकला तरी चालेल 8 तिरी 24 याच्यामध्ये आणि 8 दुने 16 आणि 2चा भाग याच्यामध्ये 3 वेळा म्हणजे 3 तिरी काय झालेलं असेल 9 दिवसामध्ये ते काम कंप्लीट होईल. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील.
पुढील प्रश्न क्रमांक 20. पाण्याच्या टाकीला अ, ब आणि क असे 3 नळ असतात. 24 मिनिटात 4 बादल्या भरतो. ब 1 तासात 8 बादल्या भरतो आणि क 20 मिनिटात 2 बादल्या भरतो. सर्व नळ एकत्र उघडल्यास 2 तासात पूर्ण टाकी रिकामी होते. जर बादली 5 लिटर पाणी धारणा करू शकते, तर टाकीची क्षमता किती आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व तिन्ही नळ आपण एकत्र उघडल्यास टाकी किती तासात रिकामी होत आहे? 2 तास. मग आपण सर्व नळांना 2 तास जर चालवलं, समजा या नळाला 2 तास जर चालवलं, तर तो किती बादल्या भरू शकते? 24 मिनिटामध्ये 4 बादल्या म्हणजे 24 पाच म्हणजे 5 वेळा म्हणजे 5 × 24 20 बादल्या. देन त्याच्यानंतर ब हा नळ 1 तासात 8 म्हणजे 2 तासामध्ये किती भरतील? 2 तासामध्ये 16 बादल्या. नेक्स्ट क हा नळ क हा नळ 20 मिनिटात 2 बादल्या म्हणजे 1 तासामध्ये 6 तर 2 तासात 12. ओके, मग तिन्ही नळ आपण 2-2 तास चालवले. मग 2 तास चालवले तर म्हणजे किती बादल्या पूर्ण पाणी भरल्या जाईल? 16 आणि इकडचे हे आपलं 20 आणि इकडचे 28 म्हणजे 48 बादल्या. 48 बादल्या त्या टाकीची क्षमता राहील. मग परंतु एका बादलीची क्षमता किती आहे? 5 लिटर. म्हणजे काय करावं लागेल? 48 गुणिला 5. 48 गुणिला 5 जर केलं 8×45 0. 5 4, 4 20 आणि 4 24. ओके, म्हणजे त्या टाकीची जी क्षमता राहील ती किती लिटर राहणार? 240 लिटर त्या टाकीची क्षमता राहील. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सेकंड हे उत्तर तुमचं बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 21. श्याम यांनी एका कंपनीचे 10 भाग ज्यांची दर्शनी किंमत 120 रुपये आहे असे भाग शेकडा 30 जास्त रक्कम देऊन 2% दलालीने खरेदी केले. परंतु लवकरच संपूर्ण भाग दर्शनी किमतीच्या 40% जास्त रक्कम घेऊन शेकडा 2.5% दलाली दिली व विकले. तर त्या व्यवहारामध्ये त्यांना किती फायदा किंवा तोटा झाला? आता बघा, भाग म्हणजे शेअर्स. एका कंपनीचे श्याम यांनी 100 शेअर्स घेतले. म्हणजे खरेदी किंमत 100 शेअरची खरेदी किंमत ही तुमची किती होऊन जाणार? 100 शेअर्स घेतले 120 च्या भावाने. परंतु 120 पेक्षा त्याला 30% जास्त भाव द्यायला लागला म्हणजे 1.3 आणि घेत असताना त्याला 2% दलाली द्यावं लागली म्हणजे 1.02 पॉइंट मध्ये लिहायचं झालं तर. म्हणजे हे तुमची काय असणार? खरेदी किंमत. आपण जर कॅल्क्युलेट केलं याला तर 15,912 रुपये ही त्याची खरेदी किंमत होईल. आणि विक्री किंमत आता 100 शेअर 120 रुपयाचे होते. परंतु त्यानं काय केलं? 40% अधिक रक्कम घेतली म्हणजे 1.4 म्हणजे जर याचं कॅल्क्युलेशन जर कराल तर 16,800 रुपये यायला पाहिजे. परंतु त्याला 2.5% दलाली द्यावी लागली म्हणजे आलेल्या रकमेतनं म्हणजे 16,800 रुपयाचे तुम्हाला काय करावं लागेल? 2.5%. 2.5 जर पर्सेंट जर काढलं तुम्ही तर किती येणार? 420 रुपये तुम्हाला दलाली द्यावी लागली. म्हणजे 420 रुपये तुम्हाला कमी येतील. 420 रुपये जर कमी केलं तर किती वाचेल? 16,380 रुपये वाचतील. मग आता 16,380 ही तुमची विक्रीची किंमत झाली आणि खरेदी किंमत किती आहे तुमची? 15,912 म्हणजे याचा अर्थ 101% नफाच होणार. तर मग 16,380 रुपयामधनं 15,912 रुपये जर तुम्ही वजा केलं तर नथिंग बट किंमत किती वाचेल? 468 रुपये हे तुमचे वाचतील म्हणजे तुम्हाला नफा होईल. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर तुमचं बरोबर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 22. योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल? बघा 1, 2, 3, 4, 5 तुम्हाला शब्द दिलेले आहेत. डेकामीटर, हेक्टोमीटर, मीटर, किलोमीटर आणि डेसिमीटर. त्याच्या मधामध कोणता तुम्हाला येईल?
तर त्याच्यासाठी तुम्हाला दशमान पद्धतीमधला परिमाणे हा चॅप्टर मधील दशमान जी पद्धती आहे तर त्याच्यातले युनिट कन्व्हर्शन तुम्हाला माहित असायला पाहिजे. सगळ्यात लहान युनिट जो राहतो तो म्हणजे मिलीमीटर, नंतर सेंटीमीटर, नंतर डेसिमीटर, नंतर मीटर, नंतर डेकामीटर, नंतर हेक्टोमीटर आणि देन त्याच्यानंतर किलोमीटर. याच्यातला हा म्हणजे मिलीमीटर दिलेला नाहीये. मिलीमीटर नंतर सेंटीमीटर सुद्धा दिलेला नाहीये. नंतर काय दिलेलं आहे, डेसिमीटर दिलेला आहे, म्हणजे पहिला क्रम याला लागेल. ओके, देन त्याच्यानंतर मीटर दिलेला आहे दुसरा, देन त्याच्यानंतर डेकामीटर तिसरं येणार, देन त्याच्यानंतर हेक्टोमीटर चौथं आणि पाचवं काय येणार, किलोमीटर. म्हणजे या 5 जणांमध्ये तिघात नथिंग बट मिडल मधलं तर कोणतं राहणार, डेकामीटर. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 23. एका बॉक्सची लांबी 25 सेमी आणि रुंदी 10 सेमी आहे, तर त्या बॉक्सचे घनफळ 1250 घनसेमी असेल तर त्या बॉक्सची जाडी किती? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीचा एक क्यूब दिलेला आहे. ओके, आणि याच्या दोन बाजूंची जी लांबी आहे ती दिलेली आहे आणि तिसऱ्या याची म्हणजे जाडी जे किती आहे ते विचारलेलं आहे. म्हणजे घनफळ तर नथिंग बट काय असायला पाहिजे तुमचं, 25 सेंटीमीटर गुणिला 10 गुणिला थिकनेस टी इज इक्वल टू किती असणार, 1250. थिकनेस इज इक्वल टू 1250 भागीला 25 गुणिला 10, 0 0 गेट कॅन्सल, 25 5 125, म्हणजे कशामध्ये युनिट देऊन आहे, सेंटीमीटर, म्हणजे 5 सेंटीमीटर त्या बॉक्सची जाडी असायला पाहिजे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक सी हे उत्तर तुमचं बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 24. सोबतच्या आकृतीत रेषा AB इज पॅरलल टू रेषा CD आणि मेजर अँगल RGC इज इक्वल टू 50 डिग्री असेल तर मेजर अँगल SFA मायनस मेजर अँगल PEA इज इक्वल टू हाऊ मच. बघा विद्यार्थी मित्रांनो, AB अँड CD ह्या दोन समांतर रेषा म्हणजे पॅरलल लाईन्स दिलेल्या आहेत आणि त्यांना दोन इंटरसेक्टिंग लाईन्स टाकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बोललेलं आहे मेजर अँगल RGC हा किती अंश दिलेला आहे, 50. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा टोटल जो अँगल आहे हा 180 डिग्री. 180 हा जर 50 होत असेल तर हा जो अँगल असणार हा 130 अंशाचा असेल. मग सो देअरफॉर अँगलची प्रॉपर्टीज ऑपोजिट अँगल आर इक्वल. मग आता जर बघितलं ह्या दोन लाईन पॅरलल आहे, हा जो अँगल असेल 50 अंशाचा तर हा जो सुद्धा अँगल असेल हा 50 अंशाचा असेल आणि हा जो अँगल क्रिएट होणार हा कितीचा होणार, 130. मग त्याच पद्धतीत याचा अपोजिट अँगल या साईडला भेटेल, म्हणजे हा 50 अंशाचा असेल तर हा किती अंशाचा असणार, 130 अंशाचा हा असेल. सो देअरफॉर काय म्हणत आहे, SFA, मग तुमचं SF आणि A अँगल, ओके, म्हणजे किती अंशाचा झाला SFA 130 मायनस PEA P किती झाला 50. मग 130 मायनस 50 म्हणजे किती अंशाचा अँगल बनायला पाहिजे, 80 अंशाचा अँगल त्याच्यामधला फरक असायला पाहिजे. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. पुढील प्रश्न क्रमांक 25. अमितने आपल्या पगाराच्या 3/5 हिस्सा घरी दिला. उरलेल्या हिश्श्यापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. उरलेल्या पैकी निम्मा मुलाला दिला व बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. जर त्याने पोस्टात 600 रुपये जमा केले तर त्याचा पगार. आता बघा अमितचा पगार, समजा अमितचा पगार 100 रुपये मानूया. ओके, मग 100 रुपये पगार असेल तर त्या 100 रुपये पगाराच्या 3/5 हिस्सा जो आहे, ओके, तर 5चा भाग 100 मध्ये किती वेळा 20, म्हणजे 60 रुपये त्यानं कुठे, घरी खर्च केले. मग शिल्लक रक्कम किती राहिली, 100 मधून 60 गेले, 100 मधनं 60 गेले, वाचले किती तुमचे 40 रुपये वाचलेले. ओके, देन त्याच्यानंतर उरलेल्या हिश्श्यापैकी निम्मा शेतीसाठी, निम्मा म्हणजे अर्धा,
म्हणजे 20 रुपये शेतीसाठी समजा, 20 रुपये शेतीसाठी, तर त्याच्याकडे बॅलन्स किती वाचले आता? 20 रुपये. देन त्याच्यानंतर उरलेल्यापैकी निम्मा मुलाला, म्हणजे मग मुलाला किती रुपये दिले त्यानं? उरलेल्यापैकी निम्मा म्हणजे 10 रुपये मुलाला. मग त्याच्याकडे किती रुपये बॅलन्स राहिले? 10 रुपये बाकी राहिले. मग 10 रुपये बाकी म्हणजे यामध्ये किती दिलेलं आहे? 600 रुपये. म्हणजे याचा अर्थ 10 रुपये म्हणजे 600. तर सो देअरफॉर आपण किती रुपये पगार घेतलेला होता त्याचा? 100. मग 100 रुपये समजा पगार घेतला, तर त्याचा एक्झॅक्ट मध्ये पगार किती? याला कितीने मल्टिप्लाय केलं आपण? साधारण 600 ने, म्हणजे 60 ने मल्टिप्लाय केलं आपण. तर याला सुद्धा 60 ने जर मल्टिप्लाय केलं, 60 वर 2 शून्य टाकून देणार, म्हणजे त्याचा पगार किती राहणार? 6,000 रुपये त्याचा पगार असायला पाहिजे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 25 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए हे उत्तर बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपर क्रमांक 6 या पेपर मधील आपण अंकगणित या विषयाची सविस्तर उत्तरे या लेक्चरच्या माध्यमातून आपण बघितलेले आहे. आणि समोर सुद्धा आपण याच पद्धतीचे व्हिडिओज जे आहे किंवा लाईव्ह सुद्धा येण्याचा प्रयत्न हा आपला चालू आहे. आणि आपला एक ट्रायल सुद्धा सक्सेस झाला. तर या समोर सुद्धा आपल्याला जसा जसा वेळ मिळाला त्यानुसार तुमचं कुठं हित होईल, तुमच्या हितासाठी काय करता येईल, या दृष्टिकोनातून आपलं कार्य राहते. तर विद्यार्थी मित्रांनो, जसे तुम्ही मोठे होता त्याच पद्धतीत आम्हाला सुद्धा मोठे करत चला. तर त्यासाठी तुमचं सहकार्य सुद्धा गरजेचं आहे. तर एकच विनंती आहे की आपल्या युट्यूब ज्या चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.